अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा जोरदार पसरल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। तर स्थानिक नागरिकांनी पाहिलेल्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालं होतं। तर वन विभागाने परिसराची पाहणी करत प्राथमिक तपास केला असता येथे बिबट्या नसून दुसराच एखादा प्राणी दिसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरल्याचे कोणतेही कारण नसून शांत राहून फक्त सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तर वन विभागाकडून सध्या परिसरात गस्त वाढविण्यात आली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचेही सांगण्यात आलं आहे। नाव राजा आहे। मी सकाळी इथं गच्चीवर अभ्यास करून आलतो तर आजीची आवाज आली मला, तर मी उभा राहिलो तर आजी खूप तो बिबट्या आहे ते काच तोडून खुदला खाली तिनं आणि तिकडून तिकडे पायाला तो 9:30 वाजताची घटना आहे ती। सकाळी मी जायला निघाल 9 वाजताचा टाइम होतो। मी तांदूळ घेऊन जायला वरती निघाली तर तो दारामध्येच बसलेला होता जिन्याजवळ। मग त्याला मी पाहिली, त्याच बिबट्याला पाहिल्यानंतर मग मी ओरडली खूप जोराने। त्यांनी पण किंचाळी मारलं, मग तसंच त्यांनी उडी मारलं, तिकडे काचातून उडी मारून तो बाहेर निघाला। मग मी घरामध्ये आली, मी जशी इकडे घरात तशी त्यानेच मग किंचाळी मारून तो बाहेर निघाला। रोजी सकाळी 9 वाजता असिस्टंट कमिशनर महानगरपालिका यांचा एक फोन आला की न्यू तापडिया नगरमध्ये एक बिबट वन्य प्राणी आलेला आहे। त्यांच्या फोनची दखल घेऊन आमचं वन विभागाची रेस्क्यू टीम आणि मी स्वतः या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो। घटनास्थळी एका घरातून खिडकी फोडून बाहेर आलेला प्राणी आणि त्याने उडी मारली, त्या टिनाला एक पांढरे केस लागलेले होते, परंतु ते वन्य प्राणी बिबटचे नसून दुसरा अन्य कुठला तरी प्राणी असेल अजून कन्फर्म झालेलं नाही। तरी या शोध मोहीममध्ये रेस्क्यू टीमचे आमचे बाळ काळणे मानस वन्यजीव रक्षक, तसेच देवेंद्र तेलकर, रेस्क्यू टीमचे संगपाल तायडे, यशपाल आलासिंग सागर ही टीम घेऊन आम्ही घटनास्थळाची पाहणी केली, शोध मोहीम घेतली। कुठेही बिबटच्या पाऊलखुणा दिसून आल्या नाही किंवा कुठलाही एव्हिडन्स मिळाला नाही। तरी मी न्यू तापडिया नगर तसेच अकोला लोकांना सांगू इच्छितो, आवाहन करतो की अशा खोट्या अफवाला बळी न पडता सर्वांनी जागरूक राहावं, सावध राहावं आणि असा काही प्रकार आढळून दिसल्यास वन विभागाला संपर्क करावा।